इसको सचिन बुवा कहते ऐकास्तवन काय म्हणायचं आहे, पाच दिवसाचे गणपती असतात, आज 2 दिवस एक्स्ट्रा आले. 5 दिवसाचे गणपती असतात, 2 दिवस एक्स्ट्रा आले. 7 दिवसांच्या गणपतीचं ने गौराईचं विसर्जन केलेलं आहे. विषय कसा आणलाय तो ऐका. 2 दिवसाची माहेरीन माहेराला आली. 2 काय 2.5 काय 2 दिवसाची माहेरीन माहेराला आली. आठवून जुन्या आठवणी ती आनंदात न्हाली. 2 दिवसाची माहेरीन माहेराला आली. आठवून जुन्या आठवणी आनंदात न्हाली. खेळली बागडली होत हसू तिच्या हो गाली. आज सोडून माहेराला तिच्या सासरी निघाली. कथाही सांगणार आहे कशी आहे ती. सुंदर रूप पाहून तिचे त्या चंद्रालाही वाटेला. सुंदर रूप पाहून तिचे त्या चंद्रालाही वाटेल लाज. चढविला अंगावरतीने लावण्यवतीचा साज. युगायुगापासून चालत आलेला आहे हा रिवाज. आणि म्हणून माझी गौराई, माझी अंबाबाई, माझी गौराई, माझी नवराई चालली सासर घराला आज, गेली सासर घराला आज. विषय कसा आणलाय बघा. आज 10 दिवसांचा गणपती आहे सर्व कुटुंबियाचा. 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आज झालेलं आहे. गणरायाचं विसर्जन कधी होत नाही, अनेक वेळा मी सांगितलंय. मूर्तीचं विसर्जन आपण करतो आणि आज स्तवन आणलेले आहे आजच्या दिवसासाठी. काय म्हणायचं आहे का. चालेल, बरोबर आहे, बरोबर. माहेर वशीन चालली आज सासरला मागे फिरून. 2 दिवसासाठी माहेरी येते, प्रत्येकाच्या घरात येते. भाऊ माघारी जातो. अशी एक पुराणामध्ये अशी एक कथा आहे. शिवशंकराची पत्नी शंकराला म्हणाली, माझा भाऊ माघारी आलाय, देवा मला 2 दिवस जाण्याची ते परवानगी दे, काही दिवस जाण्याची परवानगी दे. शंकर म्हणतो, काय तुझं माहेर एवढं गरीब, तुझं माहेर एवढं गरीब, काय मिळणार आहे तुला तिथे. शंकर म्हणतात पार्वतीला, गौराईला म्हणतात, तुझं माहेर एवढं गरीब आहे, काय खाणार तू तिथे. म्हणे कवळ्याची भाजी खाईन म्हणते. बांधावरच्या कवळ्याची भाजी खाईन, कोंड्याची भाकर खाईन. म्हणून माझ्या गौराईला कवळ्याची भाजी नैवेद्य दाखवला जातो. कोंड्याच्या भाकरीचा नैवेद्य पूर्वापासून युगायुगापासून चालू झालेली प्रथा आहे. आणि म्हणून म्हणतोय काय, माहेर वशीन चालली आज सासरला मागे फिरून. ओ माहेर वशीन चालली आज सासरला मागे फिरून. आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून. आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून. माहेर वशीन चालली आज सासरला मागे फिरून. माहेर वशीन
चालली आज सासरला मागे फिरून आई बाबा भाऊ बहिणीचे आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून 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 विषय काय करतोय का गौराई म्हणाली आपल्या नवऱ्याला देवा 2 दिवसासाठी जाऊ दे 2 दिवसासाठी माझा भाऊ आलाय रे माघारी माझा भाऊ आलाय माघारी देव काय म्हणतात काय खाणार तू तिथे काय खाणार तू तिथे तुझ्या वाटेत वाघ येईल गौराई म्हणाले माझा भाऊ आहे पाठीला काय माझा त्या वाघालाही तो मारे देव म्हणाले गौराईला नदीला पूर आलाय गौराई म्हणते माझा भाऊ माझा पाठीला काय ती नदी तो आठवेल पण माझा भाऊ राया मला माघारी नेणार म्हणून म्हणता बघा मग देवाने काय केलं चल ठीक आहे म्हटलं 2-2.5 दिवस राहा आणि लगेच काय खाणार तिथे काय खाणार हे म्हणाले बांधावरची कवळ्याची भाजी खाली माझी गौराई म्हणाली म्हणून ऐका 2 दिवसाची रजा दिली गौराईच्या वराने 2 दिवसाची रजा दिली गौराईच्या वराने 2 दिवसाची रजा दिली दोन दिवसाची रजा दिली गौराईच्या वराने तारामध्ये गाडी आणली धाकल्या धीराने तारामध्ये 2 दिवसाची रजा दिली गौराईच्या वराने तारामध्ये गाडी आणली धाकल्या धीराने तारामध्ये आज ही प्रथा आहे 2 दिवसासाठी माघारी नेते माहेर वशील 2 दिवसासाठी घरात येते रणगौरीला पुजते मनोभावे आणि आपल्या सासरी निघून जाते दोन्ही विषय पुराणातला सुद्धा आणि आजचा सुद्धा कसा मांडलाय तो बघा स्तवनात मानपान करून तिचा पाठवली सन्मान करून मानपान करून तिचा पाठवली सन्मान करून आई बाबा भाऊ बहिणीचे आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून आई बाबा भाऊ आले बघा डोळे भरून आणि तेव्हापासून ही प्रथा पडलेली आहे या गौरी गणपतीच्या सणाला 2 दिवस का होईना माहेर वशील माझी येते म्हणून म्हणतोय बघा लाडाची ही लेक माझी म्हणल तशी वागल दिलेल्या वचनाला ती जन्मभर जागल दिलेल्या जन्मभर जागल ओ लाडाची ही लेक माझी म्हणल तशी वागल दिलेल्या वचनाला ती जन्मभर जागल
बाबा भाऊ बहिणीचे, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून. आणि म्हणून या गीताचा शेवट करताना प्रत्येक आई बापाच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला. आपली मुलगी घरी आल्यावर, बाहेर वशील झाल्यावर, परक्याच्या घरी दिल्यावर 2 दिवसासाठी येते. परक्याचं धन आहे मुलगी असं म्हटलं जातं मित्रांनो. म्हणून म्हणतोय ऊन पावसात असो भलेही किती वारा, कवी अंकुशाच्या नैनी वाहती अश्रुधारा. या गाण्याचे कवी माझे कविवर्य महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक अंकुशजी मोहिते यांना 8 मुली आहेत मित्रांनो. आणि त्यातली एक मुलगी, आज एकच मुलगी त्या 8 मुलीपैकी, आणि एक 9वा मुलगा आहे. 9वा मुलगा, एक मुलगी माहेराला आली. त्यांना इतकं भरून आलं की स्तवन लिहिताना माझ्याशी ढसाढसा रडले. म्हणायचंय काय बघा, ऊन पावसात असो भलेही किती वारा, कवी अंकुशाच्या नैनी वाहती अश्रुधारा. ऋणाई बापाचे, ऋणाई बापाचे जाऊ नको मुली विसरून. ओ ऋणाई बापाचे जाऊ नको मुली विसरून. आई बाबा भाऊ बहिणीचे, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून. मागेर वशीन चालली आज सासरला मागे फिरून, मागेर वशीन चालली ही आज सासरला मागे फिरून. आई बाबा भाऊ बहिणीचे आले आज डोळे भरून. हा, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून, आई बाबा भाऊ बहिणीचे आले बघा डोळे भरून. आई बाबा भाऊ बहिणीचे हो आले आज डोळे